नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. जर चॅनलवरती नसाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. करू शकता. दिगंबर राऊत गाव व्यापारी APMC यांचं काय मत आहे कांदा भाव संदर्भातील बघू शकता. गेल्या काही दिवसापासून कांद्याची राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमी झाले आहेत. याचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे. उन्हाळी कांदा व पुढील 8 महिने चांगला राहू शकतो. उन्हाळी कांदा हा पुढील 8 महिने चांगला राहू शकतो. त्यामुळे साठवण केली जात असल्याने कांद्याची किंमत कमी होत आहे. जुना कांदा बाजारात आला की कांद्याच्या भावात आणखीन घसरण होऊ शकते. जुना कांदा बाजारात जर आला तर आणखीन कांद्याच्या भावात घसरण होऊ शकते. दिगंबर राऊत गाव व्यापारी APMC यांचं म्हणणं आहे. आवक वाढल्याने कांदे दरात घसरण झालेली आहे. रोजच्या वापरात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्याचे भाव कमी झाल्याने गृहिणीचं आनंदाचे वातावरण आहे. मागील काही महिने कांद्याचे सरासरी भाव 25 ते 35 रुपयावर पोहोचले होते. मात्र आता आवक वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मागील आठवड्यापासून 10 ते 15 रुपयाची प्रति किलो कांद्याची विक्री होत असल्याची माहिती आहे. मागणीच्या तुलनेत लाल कांदा आणि पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाव कमी होत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर भेटूया पुढे तुरंत तेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिव. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका. तर धन्यवाद.